पुणेकरांना वाहतुकीमध्ये खड्ड्यांचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावा लागतोय। पुणेकरांचा हा त्रास कमी व्हावा आणि पुणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये होते। यावेळेला माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले। पाहूया। महानगरपालिकेचे रस्ते अजून झालेले नाहीत। पावसाळा सुरू आहे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे अपघात होतात। पुण्यात ही परिस्थिती आहे। आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं आणि त्यांना मी मगाशी सांगितलं की खड्डे पुण्यामध्ये जे आहेत ते स्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये, खड्डेमुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम होती। सरकारने 200 कोटी रुपये मंजूर केले होते। 200 कोटी न मिळाल्यामुळे महानगरपालिकेने निविदा पुन्हा रद्द केलेला आहे। म्हणजे ओढ्याला जी सीमा भिंत तुम्ही बांधणार होता मी पाहून समृद्धी हायवेला तुम्ही आणि सीएम होता। महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का की सगळे एकत्र असणार आहे? महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो, महायुती म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि 2.5 वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दिली आणि लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिलं। त्यामुळे महायुती म्हणूनच या पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि जिंकू।